आणि कबूतरखान्यांसंदर्भात पार पडलेल्या सुनावणीत उच्च न्यायालयानं कबूतरखान्यांवरची बंदी कायम ठेवली आहे। पण तरीही दादर भागात अनधिकृत पद्धतीने कबूतरखाने सुरू असल्याचे चित्र दिसतंय। कबूतरखान्यांच्या विरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना बुधवारी पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवत ताब्यात घेतलं। पण मराठी आंदोलकांची धरपकड करणारे पोलीस जैन आंदोलकांच्या वेळेला हतबल का होते असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। मुंबईत कबूतरखाना बंदीवरून सुरू असलेला पोलिसांचा दुटप्पीपणा आणि जैन मराठी आंदोलकांमध्ये दुजाभाव करणारी ही दोन दृश्य। 6 ऑगस्ट रोजी दादरच्या कबूतरखान्यावरील आच्छादन हटवण्यासाठी जैन धर्मीयांनी आक्रमक आंदोलन केले। या आंदोलनात पोलिसांसमोर आंदोलकांना चाकू सुऱ्या वाटल्याचं दिसलं। आंदोलक ना पोलिसांचं ऐकत होते ना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं। पोलिसांच्या डोळ्यात देखत आंदोलकांनी कबूतरखाना झाकण्यासाठी लावलेली ताडपत्री फाडली। त्यानंतर कबूतरांसाठी तिथं धान्य पोते रिकामे केले, पण पोलिसांकडून ना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला ना रोखण्यासाठी बळाचा वापर झाला। एवढं होऊनही यापैकी एखाद्या आंदोलकाला ताब्यात घेतल्याचं ऐकिवात नाहीये। पण बुधवारी जेव्हा मराठी एकीकरण समिती आणि मुंबई चळवळ समितीच्या कार्यकर्त्यांनी कबूतरखान्याच्या विरोधात निवेदन देण्यासाठी एकत्र आले, तेव्हा पोलिसांनी काय केलं तुम्हीच बघा। पोलिसांनी रक्त काढले मराठीसाठी। या पोलिसांसाठी आलोय मी। या पोलिसांना मारहाण झाली, धक्काबुक्की झाली, म्हणून मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करते। त्याच पोलिसांनी माझं रक्त काढलंय। गृहमंत्र्यांनी पोलिसांनी काय सूचना दिल्यात? पोलीस सगळ्यांसाठी असतं ना, मग मराठी एकीकरण समितीचं आंदोलन का दडपतंय? या पोलिसांनी मला मारहाण केली आहे, अक्षरशः हात माझा पिरगळून टाकलाय। याला जबाबदार कोण आहे? कबूतरखान्याच्या विरोधात हे आंदोलक शांततेत विरोध करत होते, पण शांततेत सुरू असलेल्या विरोधालाही पोलिसांनी रोखलं। कर्तव्यदक्ष दादर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मराठी आंदोलकांची धरपकड सुरू केली। जैन आंदोलकांना साधा हात लावण्याची हिंमत झाली नाही। याच पोलिसांनी मराठी आंदोलकांना पकडून ताब्यात घेतलं। त्यामुळे पोलिसांनी केलेल्या या मुस्कट दाबीवर आणि दुटप्पीपणावर मराठी आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। तुम्ही पुत्रांचे हक्क गेले कुठे? एवढी आंदोलन झाली, शस्त्र उचलण्याची भाषा झाली, त्यांच्यावर काय तुम्ही कारवाई केली? हाच तर आमचा प्रश्न आहे ना आजचा। आम्ही आंदोलन आहे, पोलीस आयुक्तांना खरं निवेदन देण्यासाठी मराठी एकीकरण समिती येते आणि त्याच्या अगोदरच जर त्यांच्या कार्यकर्त्यांवर किंवा मराठी माणसावर जर अशा पद्धतीचा अन्याय करून जर तिथून उचलून इथे आणण्यात येत असेल, आज गरज आहे मराठी माणसाला एकत्रित येण्याची, आम्ही तेच करतोय। हा आदेश मान्य करावा सगळ्यांनी, अशी आमची फक्त आग्रहाची विनंती आहे। आणि ह्याच्याकरता कुठल्याही राजकारणाने पोलिसांवरती पालिकेवरती दबाव आणू नये आणि असा पोलिसांना दबाव टाकून असं मराठी माणसाला जर तुम्ही धरपकड करत असाल, मराठी माणसावर तुम्ही जर हिंसा करत असाल, तर मराठी माणूस आणखीन उग्र पद्धतीने हे आंदोलन करेल। बरं, ज्या कबूतरखान्यांवर कोर्टाने बंदी टाकली त्यांच्या विरोधात आंदोलन करणं पोलिसांना मान्य नाही, पण कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून थेट इमारतींवर बेकायदेशीररित्या कबूतरखाने सुरू करणाऱ्या जैन धर्मियांच्या वर्तनाला मात्र पोलिसांचा कुठलाच विरोध नाहीये। विशेष म्हणजे कोर्टानं कबूतरांना दाणा पाणी टाकण्यावर बंदी घातली असताना असे कबूतरखाने सुरू करणं कोर्टाचा अवमान आहे। पण त्या विरोधात पोलीस काहीच कारवाई करताना दिसत नाहीयेत, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे। असा कायदा, असा नियम आपल्या न्यायालयाने सांगितलेला की हा असा निर्णय आहे, असं असताना आजूबाजूच्या बिल्डिंगच्या टेरेसवरती दाणे टाकले जात आहेत आणि कुठेतरी पुन्हा ही कबूतर एकत्र यावीत आणि या कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि कबुतरांच्या पंखामुळे इथली मानव जमात कुठेतरी आजारी पडावी, हा मानव जातीच्या विरोधात केलेला एक षडयंत्र आहे, कटकारस्थान आहे। विशेष म्हणजे दादरच्या जैन मंदिर परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत कबूतरखान्यांमुळे तिथं राहणाऱ्या मराठी माणसांचं जगणं मुश्किल झालं। जैन धर्मियांकडून टाकल्या जाणाऱ्या चणे, फुटाणे आणि धान्यामुळे इथं राहणाऱ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। आम्हाला त्रास गेली 61 वर्षे आहे। कारण असं आहे, त्रास कशाचा आहे? फक्त कबुतरांचाच आहे असं नाही,
तर या कबुतराची धान्य ठेवलं जातं, ती गोडाऊन आमच्याजवळ आहेत. हे धान्यात 2 वेळा आग लागली होती. आपोआप उष्णता तयार होते त्या चण्यांची आणि त्यातनं 2 वेळा आग झाली. चालता आम्हाला येत नाही. दिवसा ढवळ्या उंदीर एवढे आमच्या अंगावरून जातात, पायावरून जातात, एवढे उंदीर झालेले आहेत. कबूतरखाना बंदीवरून सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये पोलीस आणि प्रशासन दुजाभाव करत असल्याचा आरोप होतोय. त्यानंतर आता विरोधकांनीही कबुतरांवरून सरकार आणि भूतदयेचे नाव घेऊन कायदेमोड करणाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. माणसं जगवायची की कबूतर, कुत्री, मांजरं जगवायची, हा विचार भूतदयावाल्यांनी केला पाहिजे. या महाराष्ट्रात 700 आत्महत्या शेतकऱ्यांच्या 3 महिन्यात होतात. रेबीजमुळे आणि कुत्रा चावल्यामुळे वर्षाला 2 लाखावर माणसं बाधित होतात, मरण पावतात. तर कोणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे? माणसांकडे. बाकी हे श्रीमंतांचे खेळ आहेत सगळे. खरं तर माणसाचा जीव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. माणूस असेल तर कबूतर किंवा इतर प्राण्यांना अन्न पाणी देऊ शकतो. त्यामुळे कबुतरांबद्दल प्रेम दाखवणाऱ्यांना भूतदया किंवा पुण्य पापाच्या नजरेतून नाही तर माणुसकीच्या भावनेतून कबूतरखाना बंदीचा विचार व्हायला हवा. पण तसं न करता काही जैन धर्मीय अनधिकृतपणे कबूतरखाने सुरू करतायत. त्यामुळे कोर्टाचा अवमान करणाऱ्या लोकांवर कारवाई होणार की फक्त मराठी आंदोलकांची धरपकड सुरू राहणार असा सवाल सामान्य विचारू लागले. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि कारवाईमधल्या भेदभावासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा विचारलं गेलं तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया. देखिए, दोनों के ऊपर एक्शन हुआ और दोनों के ऊपर एक्शन नहीं हुआ. मसलन बड़े पैमाने पर जैन संगठन के लोग जब गए थे उनको भी रोका गया. उसमें भी जो एक कार्रवाई पुलिस को करनी पड़ती है वो गई. और आज एक मराठी संगठन के 30 लोग गए थे, ज्यादा लोग नहीं थे, 30 लोग वहां पर गए हुए थे. उनको भी पुलिस ने रोका और वापस भेजा. उनके ऊपर भी कोई कड़ी कार्रवाई नहीं की. तो पुलिस इतना ही करती है. ऐसे मामलों में जहां बहुत लॉ एंड ऑर्डर का प्रॉब्लम नहीं होता है वहां लोगों को रोका जाता है, उनको बैठा के ले गया जाता है, उनके ऊपर एक 69-70 की नोटिस कुछ देते हैं और छोड़ देते हैं. तो वही किया है सबके साथ.